नमस्कार मित्रांनो, तुमचं हार्दिक स्वागत आहे माझ्या एक्झाम. तर आपण आज पाहणार आहोत अप्रॉक्सिमेशन. याआधी आपण सिम्प्लिफिकेशनचे पार्ट 1 आणि पार्ट 2 पाहिलेला आहे, जो की IBPS PO ची आपण जी व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड साठीचा. तर चला कुठलाही वेळ न वाया घालवता सुरू करूया. तर आजचा टॉपिक आहे अप्रॉक्सिमेशन. तर फर्स्ट क्वेश्चन पाहूयात. तर यामध्ये आधी हे सॉल्व्ह करून घेऊया. 25% म्हणजे 140 ते 25% किती येतात? 35 आलेले आहे. 16.8 म्हणजे 17 इक्वल टू क्वेश्चन मार्क 17. तर 17 कॅन्सल केलं तर तुमचे x ची व्हॅल्यू आली 35. तर करेक्ट आन्सर डी ऑप्शन करेक्ट आन्सर. पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन. यामध्ये बघा आधी हे सॉल्व्ह करून घेऊयात. 4/9 डिवाइड बाय 198. अप्रॉक्सिमेशन मध्ये आपल्याला एक्झॅक्ट व्हॅल्यू नाही काढायची, नियर व्हॅल्यू काढायच्या. तर 9 दुणे 18, एक उरला 9 दुणे 18, 22 चोक 28 झाला 28. आता हे सॉल्व्ह करूया. 570 प्लस 2190 0 2 5 7 2760. 2760 मधून 2760 मधून 88 गेले 2. झाला एक 16 तुम्ही 9 गेले 7 झाले. झाला एक 2672 इज इक्वल टू एक्स डिवाइड बाय 4 दिलेले आहे इक्वल टू हे. तर मल्टिप्लाय जाईल 4. मग आन्सर येईल तुमचं 4/8. 4 झाला एक 24 2 ठाणे नाटून 10,548 गेले. ऑप्शन मध्ये काहीतरी गडबड चांगला. आणि काय आपलं मल्टिप्लिकेशन चुकलेलं आहे. 4 दुणे 8, 7 चोक 28, 8 4 2, 24 25 26, 8 2, 688. छोटे छोटे कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा. नाही आपलं मल्टिप्लिकेशन चुकलं होतं याचं. चेक करून घ्या. आन्सर बरोबर आहे, ए ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 70% 600चे 42 म्हणजे 420 प्लस 20 हे मध्ये 440 आणि 3375. तर कशाचा क्यूब आहे? तर हा आहे -15चा क्यूब आहे. तर तुम्हाला मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये क्यूबची सर्व लिस्ट दिलेली, तुम्ही ते चेक करू शकता किंवा पाठ करू शकता. 440 मधून 15 गेले तर 425. करेक्ट आन्सर ई.
नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आधी डिव्हिजन करून घेऊ, मग पुन्हा आपण आन्सर पाडू. 5 म्हणजे 5 न 55 भागितलं 11, 3 न 9 भागितलं 3, 11 33 आणि 3 33 प्लस 3 इज इक्वल टू 36. 36 पण इथं अंडर रूट विचारले. 36चा स्क्वेअर ऑप्शन मध्ये बघा 1296. आन्सर येतो 1296चा स्क्वेअर रूट 36 आहे म्हणून आन्सर डी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. 39.94 म्हणजे 40% ऑफ 601 म्हणजे 600 करू. साहित्य 240 प्लस इथंच घेऊ डायरेक्ट 80%. 79.96 म्हणजे 80% ऑफ 600 पकडा अप्रॉक्सिमेट. 688 480 8 4 12 2 हात झाले 720 डी करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात 6 नंबरचा. 150% ऑफ 79.99 म्हणजेच 80 पकडायला. याचा रूट काढून घेऊ 26 प्लस आणि समोरचं पण सॉल्व करून घेऊ. 10.89 म्हणजेच 11 डिवाइड करा. 11 1 11 10 उरले म्हणजे 100 11 99 परत 11 1 11 10 उरले म्हणजे तर याचं 80% 1.5 म्हणजे 150% ऑफ 80चं 40 80 100% म्हणजे 80 आणि त्याचे 50% 40 म्हणजे 100. तर हे झालं 146 प्लस x इज इक्वल टू 190. हेच आन्सर आहे तुमचा. 190 मधून 54 करेक्ट आन्सर सी ऑप्शन. 7 नंबरचा क्वेश्चन पाहूयात. आपल्याला इथे क्वेश्चन मार्क वर काय येईल ते काढायचं आहे. तर आधी आपण राईट हँड सॉल्व करून घेऊ. 48 into 0.51 हे पण सॉल्व करून घेऊ. डिव्हिजन डिवाइड बाय 2 घेते 4 त्याच्यात 16 3 19 आणि 97 20 गुणिले x डिवाइड बाय 3. तर हे काय करू इकडं 20 मधून मायनस करून टाकू म्हणजे 20 होतील आणि हे डिव्हिजन इकडं मल्टिप्लाय 60 50 20 मल्टिप्लाय is equal to 3. करेक्ट ऑप्शन आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. आणि मल्टिप्लिकेशन करू. 25 डिवाइड बाय 2 म्हणजे 10. 89 प्लस 89.96 म्हणजे 90%. 360 63 10% मायनस केले 4 7 1 2 324 10 334. सी आन्सर ऑब्जेक्ट ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. बघा इथं काय आहे सगळीकडं 9.01 किंवा 9 कॉमन आहेत. तर मग आपण 9 त्याला कॉमन घेऊ. ऍड करू 25 प्लस 51 आणि मायनस 58.
76 मायनस 58 म्हणजे 18 आणि 9 किती असेल? 162. ओके. क्वेश्चन 110% 450 काढायचे, नंतर आपण आधी हे पण सॉल्व करू. 450 म्हणजे 100%, 10% 45 म्हणजे 495 प्लस 105 आणि ह्यांचं 5 न डिवाइड केलं, 5 ते 15, 5 एक 5, तिघाचं ऍडिशन करू. आपण 10 आणि 5 6. करेक्ट ऑप्शन बी आन्सर आहे. मित्रांनो, आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचं पूर्ण बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत लेक्चर घेणार आहोत किंवा त्यामध्ये सांगणार आहोत. तर जे विद्यार्थी आमच्या चॅनलवर नवीन आले असतील त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे नेक्स्ट नोटिफिकेशन तुम्हाला आमच्या व्हिडिओचं मिळत राहील. आणि व्हिडिओ लाईक करा आणि ज्या मित्रांना गरज आहे त्यांना शेअर करा. यामध्ये मी PDF तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, आन्सर पण दिलेले